आता युट्यूबवरच काढते. ओय मम्मी लाईव्ह शिंकेप लाईव्ह बघ मी ते असं मारत होतो पाणी कसं होतं आणि ते बरोबर असं निघलं लय भारी दिसत. ओ पप्पा ओ पप्पा हे अशी धूळ हे बघू शकता किती निघती मैत्रिणी. तुम्ही म्हणला असाल की आका आल्या आल्या लगेच म्हणते स्वच्छता स्वच्छता. दिसत होतं का काय आधी धुताना? अहो कचरा तर सगळीकडेच होतो, परंतु त्यातनं बी निर्मळ राहावं लागतं. आणि मी नसल्यावर जर कामं अशी होत असेल तर मग मी असल्यावरती होत असेल तर मग मी नसताना पण झालीच पाहिजेत ना. पण नाही, कसं असतं, घर निर्माण व्हायचं हे बायांच्या हातात असतं. आणि ही पेवर टाकायचं माझं स्वप्न होतं. मला ही अंगणात असं पेवर पाहिजे होतं. त्यामुळं अख्खं गटाचं 2.25 लाख रुपये उचलून हे पेवर टाकलं होतं. मनाने नाहीत आलेलं. आणि खास टाकलं होतं कशासाठी तर मसाले बिझनेससाठी, त्याच्यामुळं. आणि आज मिरच्या मैत्रिणींना मागवायचं तिथं. नानींचा मसाला भरायचा चाललाय, तो पण तुम्हाला दाखवते मी. हे सगळं एवढं धुवून झाल्यावरती. मग एवढं जर आमचा गाणा काम करत असतं तर मग एवढा राडा झालाच नसता. पण काय करायचं, गाणा आमचा काय आपल्या नादात असतो, होय का ना. आता हे सगळं चकाचक झालं. सकाळी कसं दिसत होतं ना आता कसं दिसतंय बघू शकता. तिकडलं वाळलं ही दुसरी टाकी पाण्याची. पता त्यांनी मोटर चालू केली, सकाळी कोंडाळ्याचं पाणी सुटलं होतं, ती एक टाकी संपवली आणि परत ही दुसरी टाकी संपत आली आहे. कारण का केरच तेवढा आलाय. पेवर टाकायचं सुकायचं इथं, पण निर्माण व्हायचं सुकायचं नाही. निघतं याच्यातनं किती बी. त्यामुळं मी नाही 5-6 दिवसाला इतकं लावत नाही. दिसाड धुवून काढते, तिसऱ्या दिवशी धुती पेवर. धुळा सगळीकडे येतो. झालं चकाचक. सांगितलं होतं का नाही खटपट खटपट. आता जाशील का परत त्यात गरम दुधापाशी तू? हा, दवाखान्यात गेलता आणि सगळं सांगतंय काय काय केलं ती. माझं इथलं सगळं स्वच्छ करून होस्तोपर्यंत आमच्या नानींनी मसाला भरला मैत्रिणींनो. बघू शकता आता कसं दिसायला लागलं. सकाळी कसं दिसत होतं, एकदम असं मस्त वाटायला लागलं. चला, इथं असं पोतं टाकले छानपैकी. आणि आज आम्हाला काय करायचंय तुम्हाला माहिती का? आज दिवसभर स्वच्छता अभियान आहे आमचं. पण नानींला म्हणलं हा जो मसाला केलाय ह्या दोघींनी मी घरी नव्हती तवा, तर हा, तर आता ज्येष्ठमध्ये तुमच्या ज्यांच्या ऑर्डरी आल्यात इथं, ज्यांचे येणार इथं, त्यांचं सगळ्यांचं आम्ही टाकतो. आणि आज आम्ही सगळं स्वच्छ करणार आहे, सगळं चकाचक. म्हणजे आहे चकाचक पण तरी पण आम्ही करणार आहे निर्माळ. म्हणजे असं काही मळलेलं नसतात मशनी ह्या बघू शकता. पण एकदा अजून त्याच्यावर जरा हात फिरवला मध्ये जरा कामाला लागायला जोर येतो, है का नाही नानी? येस, हा. स्वच्छता केली ती बघ किती. आणि आमच्या नानींनी किती सांडगं केलं माहितीये का तुम्हाला? 10 किलो सांडगं केलं. आणि ती जरा नाजूक असतात ना, त्याच्यामुळं लय जीव खात्यात. हे अजून बाहेर टाकलं नाही तर धुईचं चाललं होतं आमचं, त्याच्यामुळं. हो का, आता उद्या आणायच्यात मिरच्या आम्हाला. आजच्या दिवस सगळं क्लीन करून आता मी ही मसाला सगळा चिटकवते आणि ह्यांना फोन करते मिरचीवाल्यांना. तिकडे धना पावडर केली, खारीक पावडर केली, दुसरी मिरची तिखटाची एवढीच राहिली का नानी? ही संपली का? बरं असू दे, आता एवढी टाकू, एवढ्यांची ऑर्डर तेवढ्यांच्या. आणि मग लागू कामाला पुढची. माझा नंबर घ्या 9657480033. आणि माझा असा अवतार आहे आता, असू द्या. कुठल्यापासून मी बाहेरचं निर्माण करत बसली, त्यामुळे मला काही उरकलं नाही. तर चाललंय एक आता तुम्हाला माहिती आहे की गावावरून आल्यावर काय असतं. अजून धुण्याचा मोठा ढिगारा आहे, पण आधी तुम्हाला सांगावं म्हणलं की आम्ही आलोय फिरून, म्हणजे तुम्ही ऑर्डर टाकताना. असू द्या. छकुली, अगं काय तुझं
लसूण वाळायला टाकल्या इथं म्हणजे ह्याची चटणी करायची आम्हाला लसणाची, त्यामुळे त्याला जरा हवा प्यायला टाकलाय. थोडा कडक झाला का नाही लगे पटापट फुटतो. इकडं ही धुतल्याच्या नंतर हे सगळं वाळायला टाकलं, सांडगं वगैरे बघू शकता. ही थोडंसं वल्लं येतं, ही पण वल्लं येतं अजून, आणि हिथं पण आहेत. आता हे झालंय एवढं सगळं. काका आल्यात आमचं, काय म्हणताय मग? काय ना बाबा म्हणलं कसं काय रंग हवाला तिकडची काय मला सांगितलं नाही, काय आणलं नाही का, फिरून आली किती. तेच ना, आता काय आणू तुम्हाला. तिथं काय घड्याळ चष्म, ती पण 2000ला 2500ला ना, असंच होतं सगळं. मग इथं आपली तर मिळते. तिथं फक्त 2 घड्याळ घेतली, गणेशला एक आणि दीदीला एक, आणि मला चष्मा नव्हता म्हणून चष्मा घेतला. ये 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 नाही दाखवत, ये पुरगी आली आमची पुरगी. हा दिदे ये चेक करायला. अनुजे ये, अनुजे आली आहे पण ती कपड्यावर आहे. ये जर तुम्हाला बटाट्याची भाजी खायची असली ना मैत्रिणींनो, अशी नुसता बटाटा तळून, आता उन्हाळा लागतोय तर आपल्याला ना सुकी भाजी खाऊ वाटत नाही, म्हणजे पातळ भाजी बटाट्याची खाऊ वाटत नाही. आता ह्यातमध्ये तेल मीठ आणि मी हे टाकलेलं आहे बटाटा. तर ह्यात काय करायचं तुम्हाला सांगू का, आता हा मसाला आहे असा छानपैकी. आता ही मला तिखट खायचं आहे कारण का मला 2-3 दिवस फिरून येऊन आहे ना, दमली मी तिथलं गोड खाऊन खाऊन. तर ही मला एकदम झणझणीत खायचं आहे. ह्याने काय पोटात आग होत नाही, किती जरी तिखटाचा मसाला असला ना तर त्याला काय होत नाही. काय आता ही मिक्स करून घेते मी. मीठ टाकलेलं आहे आणि हे असं टाकलं ना तर ठसकत नाही, काय नाही. बटाटा शिजल्याच्या नंतर ना, उकडल्याच्या नंतर ना ह्याला हे असं टाकायचं. कोथिंबीर असेल तर टाकायचं. मी एकदा मिक्स करून घेते सगळं. बटाट्याला जिरी पावडर असेल ना तर वरनं टाकायची, जिरी पावडर नसेल तर नाही टाकली तरी चालती. आणि तुम्हाला जेवढं झणझणीत पाहिजेत ना तेवढं झणझणीत खाल्लं तरी ह्यानी पोटात आग होत नाही. काय काय दादांना ताईसाहेबांना नाही ना, आता ज्यांचं वय 35च्या पुढे त्यांना बघा असं तिखट खायचं असतं, पण ती खाल्लं की पोटात त्रास होतो, तुम्हाला होतो काय काय जणांना. तर ह्याची खासियत अशी आपल्या मसाल्याची की तुम्ही किती तिखट खावा, असा किती मसाला टाकून खावा, पोटात अगदी होत नाही. मनसोक्त खाल्लं तरी जीवलं तरी काय होत नाही. फोन चालू झालं माझं, मी आलेला इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला ना त्याच्यामुळं. हॅलो हॅलो, हा नमस्कार, बोला. नमस्कार. मी हरिदास देवकर बोलतोय, माढा तालुका, सोलापूर जिल्ह्यातील. बोला की. कारण ते थोडी माहिती विचारण्यासाठी कॉल केला होता तुमच्या. आता मी इंस्टावरती पहिलं ते मसाले पोस्ट करताय ना सगळीकडे. हो. तर माझं पण काय आहे, म्हणजे चहाचा ब्रँड आहे, बर बर. मंत्रालय चहा म्हणून. तर तुम्ही म्हणजे नेमके म्हणजे कशा पद्धतीने पाठवताय मसाला? तर मला पण आता माझ्या म्हणजे 4 शाखा आहेत बाहेर. हा हा हा. पण तुम्ही मला म्हणजे जास्त त्यातली आयडिया नाही पार्सलची, बरोबर कसं पाठवायचंय काय. मी आता काय करतोय, माझे ड्रायव्हर असतात ना त्यांनी पाठवतोय मसाला. किती घेते ती ट्रॅव्हल्स वाली 1 किलो पर्यंत? माझा मसाला जास्त असते, साधारण एक 6 किलो 7 किलो असा असते मसाला. मग तिचं काय आपलं म्हणजे 200 300 250 म्हणजे कसं प्रत्येक जण वेगवेगळ्या त्याच्या पद्धतीने चार्जेस घेते. हा, महाराष्ट्रामध्ये अंजनी कुरिअरनी, तिरुपतीनी, असं बाकीचे कुरिअर आहेत ना, त्यांनी टाकलं ना तर त्यांचं रेट कमी असते. तर 50 रुपये किलोला घेतात, 1 किलोला पोच करायचं महाराष्ट्रामध्ये. आणि ऑल इंडियामध्ये 100 घेतात. आणि म्हणजे ते जागेवरती पोहोचत आहे का आपल्या? हा हा, होतं 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 होतं. ते म्हणजे आता आमच्या इथे ती सुविधा नाही म्हणून म्हणलं आता पोस्टाने टाका की मग, पोस्टेजनी टाकायचं. पोस्टाने का? हो, पोस्टाने पण कमी चार्ज लागतो, 50 रुपयापर्यंतच येतो. बर बर बर. कसं मला ह्यातली आयडिया नव्हती, म्हणलं तुम्ही पाठवता, म्हणलं तुम्हाला एकदा कॉल करून विचारू. ज्यावेळेस घ्यायचंय त्यावेळेस ते पुढच्या माणसांचा ऍड्रेस घ्यायचा आणि पोस्टावरती तुमचा फॉर्मचा एक ऍड्रेस आणि ज्यांचा टाकणार आहे ना त्यांचा एक ऍड्रेस, असं 2 ऍड्रेस पॅक करायचं. म्हणजे पार्सल पॅक करायचं आणि किलोवरती द्यायचं आणि त्याच्यावरती ऍड्रेस टाकून पोस्टात नेऊन टाकायचं. आणि त्यांचं काय म्हणजे कमी वेळेत जाते का? त्याला स्पीड पोस्ट करावं लागत असेल? नाही नाही, दोन्ही ह्यानी जातं, काही नाही अडचण.
1-2 दिवसात पोहोचते. रेग्युलरने टाकलं ना आपण तर 5-6 दिवस जातात आणि स्पीड पोस्टाने 4 दिवसात जातं, 3-4 दिवसात. बर. आणि तुम्ही जे वापरताय ती कुरिअर पद्धत आहे ती? अंजनी हा, अंजली. पुण्या मुंबईला दुसऱ्या दिवशी जातं, भारतात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर 4थ्या दिवशी जातं. बरं, त्याचं ऑफिस आहे का तुमच्या इथं मग? हो, घरी येतात न्यायला. आमच्या इथं नाही, पण पार्सल लय असतात ती येतात न्यायला. ओके. हम्म. ओके, थँक्यू. एवढंच माहिती घ्यायची होती फक्त. ओके, आणि छान काम करताय तुम्ही. व्हिडिओ बघत होतो तुमचे हा. मसाल्याचे. होय, म्हणजे चांगली आहे प्रगती अशीच. हा, थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. चालतंय. तुमचं नाव काय म्हणला? माझं हरिदास देवकर म्हणून आहे. माझं इंस्टाला पण आहे पेज, मंत्रालय चहा म्हणून. ओके, चालतंय. हो. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. हो, चालतंय. ओके, थँक्यू. मैत्रिणींनो, हा सकाळपासून दुसरा फोन आहे. मला असे बरेचशे दिवसात फोन पण येतात. आता सकाळी एका ताईसाहेबांचा आलता, कुठल्या होत्या त्यांचं नाव नाही विचारलं, पण मला मसाल्याचा बिझनेस चालू करायचा आहे. तर तुमचे मसाले जातात कुठं? हॉटेल लाईनला जातात का घरगुती जातात? तर मी तुम्हाला इमानदारीने सांगते, जे काही आपले सगळे मसाले जातात ना ते सगळे घरगुती जातात. हॉटेल लाईनला जे जातात ते फक्त 4 जागेवर जातात आपले हॉटेल लाईनला, बाकी जात नाही. तर त्याचं पण कारण सांगते तुम्हाला. हॉटेलवाल्यांना लागतं कमी रेटमधलं आणि त्यांना काही घेणं देणं नसतं. तुम्ही मिरच्या साफ केल्यात नाही केल्यात, क्वालिटी कशी देताय काय देते, फक्त त्यांचं म्हणणं असतं की तरी आली पाहिजे तर चव लागली पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे का, ह्यातमध्ये ना टेस्टिंग पावडर पण मिसळतात काय लोक. टेस्टिंग पावडर टाकली ना तर पुढच्या लोकांना काहीच कळत नाही माहिती तुम्ही. मग माझं एकच म्हणणं आहे की इकायचं आहे तर इमानदारीने का माझं जे मटेरियल जातं ना सगळं, ते सगळं घरगुती लोकांना जातं. सगळं घरगुती लोकांना. हॉटेलवाले फक्त 4 जण येतं इमानदारीने विकणारे, ती बिचारी हितनं मसाले नेतात आणि टाकतात. बारामतीतलं तुम्हाला सांगते, वृंदावन हॉटेलवाल्यांच्यात पण मिलावट अजिबात नसते, ते पण आपल्याकडूनच नेतात. मानाचा मुजरा त्यांना, कारण का एवढं महागायचं आणि त्यांचे रेट पण तसे असतात, पण ते टाकतात पण तितकंच भारी क्वालिटीचं. त्यांच्याकडल्या भाज्या एकदा जाऊन खावा तुम्ही, मग सांगसान तुम्ही. आणि जेवढं जे काही सगळं माल जातोय ना तो सगळा आपला घरगुती जातोय. कमी रेटने कुठल्या दुकानदारांना देत नाही मी, आणि कुठल्या मॉलवाल्यांना देत नाही, आणि कुठल्या हॉटेलवाल्यांना देत नाही, काय नाही. फक्त ओनली ओन खाणारी, घरगुती खाणारी माणसं येतं. आणि हा आपला बिझनेस तुम्हाला मी पहिला सांगितलं होतं आणि अजून बी सांगते, कधीही बंद पडणार नाही. ज्यांना कुणाला बिझनेस चालू करायचा आहे, ज्यांना कुणाला सगळ्यांपेक्षा वेगळं काय करायचं आहे ना, हां, हॉटेल लाईनला चालू केलं ना, तुम्हाला सांगते, मला ना दिवसभर जागा पुरायची नाही. 500 किलो जरी मिरची पावडर तयार केली ना तरी इकन, पण मला 500 किलो करायचीच नाही, मला 50 किलो करायची, तेवढीच इकायची. पण ती क्वालिटीची लई इकायचं ना, ती थोडंच इकायचं. बघा, चांगली मोठ्याची काय मोठी दुकानं असतात, त्यातमध्ये ब्रँड माल असतो, 2-2, 3-3 हजाराचा एक ड्रेस असतो, पण त्यांच्याकडं मापून 1 किंवा 2 असतं. त्यांना माहिती लई इकायचं ते थोडं इकायचं, पण चांगलं इकायचं. असं बटाटा जळून बसन, माझा भूक लागली मला. आता मी किती बोलत बसली तरी कमीच पडन. माझ्या मागं लई ऑर्डरिंगचं नाही अजून, लई आता दणका म्हणजे जराही राहिल्या होत्या त्याच्यामुळे टाकायच्या. तर हो का, ही बटाटा इतकी वाढवून बोलत होती तरी त्याला काय झालंय का, चालूच आहे अजून गॅस. तुम्हाला लावते, हो का, गॅस चालूच आहे. आणि मसाला ठसकत नाही, काय नाही. हा जर ह्याच्यात जर नुसती मिरची जर ह्याचं प्रमाण असतं तर ही लई ठसकलं असतं, पण ही एकदम खटाखटमध्ये दिसतंय हे असं. चला आता जेवायला. छानपैकी दिसतंय का तुम्हाला? दुसरं काय त्यातमध्ये हळद आणि नाळींची हळद तयार करायची चालली, ती पण तुम्हाला दाखवते. मसाला भरला नाणींनी, तो मी सगळा पॅक केला. आणि नंतर ना आता ताईंना लसणाची चटणीसाठी लसूण फोडायला लावलाय आणि नाणींना हळद तयार करायला सांगितली आहे. तर कोणतरी आलं मला असं जाणवलं. मग आता आजची हळद आहे ना, जी काय असेल तेवढी थोडीशी राहिली शिल्लक, तेवढी तुम्हाला मी आजचा रेट जो जुना होता ना त्याने देते. जी नवीन उद्याच्याला लिस्ट येते ना आपली मैत्रिणी, ती कशी किलोने येते मला माहीत नाही. त्याचं रेट सगळं वेगळं असते ना. उद्यापासूनचं सगळं रेट वेगळं असते ना, नवीन असते. मसाला असो काही असो. आता हा 40 किलोचा मसाला परत ताईंनी ह्यांनी मटेरियल होतं तेवढा केला. 40 किलो मसाला फक्त तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल. राहिलेला सगळ्या मसाल्याचं उद्यापासूनचं सगळं रेट बदलते ना, मिरची पावडरचं वगैरे सगळं. आता ती कसं किलो येते त्याच्यावर तुम्हाला सगळं मी पुढची यादी ना, ते त्याचा हिशोब वगैरे सगळं काढून त्याची लिस्ट पाठवून. आणि जर मला वाटलं बाबा हां थोडंफार इकडं तिकडं चालतंय कमी जास्त, तर मग हाच रेट ठेवून. पण बघू आता. या जेवण करायला सगळेजण. आज नानी बरं ताई बरं जेवायला. मी दररोज दोघीच असाल मग का मोना होती? तरी आपली यायची हा, पण
आता उद्याच्याला आमचा माल यायचा आहे, तर आमच्या ताईला नानीला मी ओपन साऊंड केलता. मिरचीचा रेट काय झालाय आता? आता 550च्या मोर म्हणे सांगितलं ना. हा ऐकलं की तुमच्या डोळ्याने, कारण का मला हाय खरं बोलायचं सवय. मी बडाबडा केलं की बायांना वाटणार काय बकाळती काय फपालती, 550 रुपये म्हणती. म्हणून मी तुम्हाला ऐकवलं. तिला देते तिचं परत कवा येते म्हणजे ह्यातच खाते. अरे तू मला काल काय म्हणलास माहितीये का, तू ओल्ड झाली ओल्ड. मला काय काय ताई साहेबांनी व्हॉट्सअपला कमेंट केली, ओल्ड म्हणजे आका तू जुनी झालीस. अगं म्हणजे तुझं असं म्हणजे वय होत आलंय ग. अरे मग ओल्ड कशाला म्हणलास तू मला? म्हातारी म्हण, कसली म्हण, डंगरी म्हण, पण ती जुनी म्हणलास तू. मम्मी आणायची. अगं मम्मी तसं नाही, म्हणजे आता मला माणसं हसायला लागली ओल्ड म्हणजे. तुमचं फिरायचं वय आहे ना आता, म्हणजे असं समजा आता तुमचं फिरायचं वय असं म्हणते गोल्ड. फिरायचं वयाचं म्हणते मम्मा म्हणते. अवघड आहे बाबा. आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की अक्का प्रतीक्षाला नाही नेलं, गणेशला नाही नेलं. आवड ती सोय करून ठेवलेली आहे आम्ही सगळी. होय बघ इकडं बघ खुश कसं. कुठं बसायचंय आता? पतीला नेणार आहे, गणेशला नाही अजून. त्याला आता लगेच नाही त्याचा योग आलेला, पण पती येणार आहे माझ्या बरोबर. पप्पा पप्पा आहेत. त्याला जर तुम्ही खवाळला तर तुमच्याकडे बघा मग कसं काय आहे ते. गणेशला काय करायचं खाऊन? चला आज आमच्यासाठी मस्त असं पनीरच्या भाजीचं बेत केलेलं आहे. कसलं पनीर आहे पती? ही हा माऊली मालयांचं आहे, पण काय म्हणतात ह्या भाजीला? पनीर टिक्का केलेला आहे आमच्या दिदीने. आणि मी काही चपाती खाणार नाही बाळा, मी फक्त राईस आणि ही खाणार आहे, म्हणजे भात आणि पनीरची भाजी. श्रीखंड नको. आणि कवितानी श्रीखंड दिलाय, कवितानी पनीर दिलंय, कवितानी दही दिलंय. अजून काय दिलंय मावशीनी? तूप दिलंय कवितानी. तूप काय आम्ही आणतो, संपलं होतं तिचं, लई तूप झालं असं ना. त्याला निवद नको देऊ, जास्त दे. तुम्हाला तुमच्या इथं बघा मला बघ. हे ताट माझं आहे, हे तुझं आहे. आणि ते गाणं शुभ म्हणतात दाजी कुठे इथं धुतलं का दाजीला? दापा इकडं बघा, त्यांना सांगा. तिकडे ते भोसले ताई पण फोन करतात ते मला, अख्खा दाजींचं काय तू ओरडती दाजीला का नाही, दाजींला माफ केलं का? म्हणलं नाही काय म्हणली मी, नाही काय म्हणली म्हणलं की जेवा. अहो लय दाजीच्या अंगात गोम आहे. कसली गोम आहे? काय नाही झालं, नको सांगाय कुणाला, ग बसा. असू दे जेवण करायला. बाय सगळ्यांना, शुभरात्री. अजून चाला ये नाही माझं देव येत ना. आता देवांना उद्याच्याला जरा मस्तपैकी चकाचक करते, तसे चकाचकच असतात, पण त्यांना तर आंघोळ्या नाहीत. 5-6 दिवस झालं. असला भाव आलाय चक्क आज. आज तू परमेश्वर आल्यासारखा आलायस. कस काय? तुझा श्रीखंड, तुझे तुमच्यातलंच पनीर. तू कस काय आलाय? कस काय? हा भेट आहे. मामाला दी पनीरची भाजी ती. बस बस खा.